भास्कर जाधवांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडण्याची शक्यता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे नाव जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवारांनी घेतली माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांची भेट. खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या शक्यतेनं चर्चांना उधाण. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करताच सोनावणेंना लागले मंत्रिपदाचे वेध. प्रशांत कोरटकरनंच दिली इंद्रजित सावंतांना धमकी. सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनंच फोन केल्याचं स्पष्ट, सूत्रांची माहिती. नागपुरात प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं पडलं महागात. मराठा समाजासह कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून अटकेची मागणी. स्वारगेट एसटी बस स्थानकात जे घडलं ते दोघांच्या मर्जीनं घडलं. बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचा कोर्टात दावा. नराधम दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. कोल्हापुरात रिक्षा प्रवास महागला. किमान भाडं 25 रुपये. नवे दर आजपासून लागू झाल्यानं नागरिकांच्या खिशाला कात्री. मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री 10 तासांचा विशेष मेगा ब्लॉक. 3 मेल एक्सप्रेस आणि 59 लोकल फेऱ्या रद्द. वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन.